brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुण्यात भाजपची अजून अधिकृत यादी जाहीर व्हायची आहे, पण त्याच्या आधीच पहिला एबी फॉर्म सहित एकाने फॉर्म भरला आणि निवडणुकीसाठी असं दिसतंय की आता क्लिअर ते कंटेस्ट करणार आहेत. नाव आहे गणेश बिडकर. आता बिडकरांचं नाव आल्यानंतर आणखी चर्चा काय ह्या सगळ्यामध्ये सुरू झाली की ज्यांचा बिडकरांनी मागच्या वेळी पराभव केला होता ते बिडकर यावेळी भाजपची अधिकृत लिस्ट अजून आलेली नसताना त्यांनी पहिले जाऊन फॉर्म भरून पण टाकला आणि मग परत एकदा नाव चर्चेत आलं ते रवींद्र धंगेकरांचं. पुण्यात भाजप आणि शिवसेना युती जरी असली तरी मित्रपक्षांची गंमत इतकी भारी आहे सगळी की शिवसेनेच्या म्हणजे शिंदे सेनेच्या लोकांना जागाच मिळत नाही आहे. ती निगोसिएशनमध्ये नाही आहे, ती चर्चेसाठी नाही आहेत, त्या तडजोडीसाठी नाहीत आणि लढण्यासाठी तर बिलकुल नाही. त्यामुळे बाकी सगळ्याला पण नाही असा सगळा आरोप होतो आहे. मधल्या काळात वेगवेगळी बैठका झाल्या, पण या सगळ्याची फलश्रुती काय तर ती अजून काही नाहीत. सगळे वेट अँड वॉचवर आहेत. नमस्कार, कसं काय धंगेकर? नमस्कार बाबा साहेब, नमस्कार. काय म्हणता? काय नाही, ठीक आहे, आनंदी आनंद. सगळीकडे काय फक्त तुमच्याकडे? नाही, अख्ख्या पुण्यात आनंदी आनंद आहे. मला विचारायचं आहे, बैठक आता सुरू होत्या, थोडाफार ड्रामा पण दिसला की तुम्ही भानगिरे बाहेर आले वगैरे वगैरे, बैठकीतून काही अप्स अँड डाऊन झाले असतील बाबा, चालतं. मुद्दा असा आहे, ॲट द एंड तुम्हाला जुळून घ्यायचं भाजपसोबत, जो भाजप आज शिंदेंच्या सेनेला पुण्यामध्ये जागा द्यायला तयार नाही, ही सगळ्यांची भावना आहे. नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर अजून युतीची स्पष्ट भूमिका अजून आम्हाला समजलेली नाही आणि आम्ही शिंदे साहेबांना अहवाल दिला आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आज आम्हाला सगळ्याच नेत्यांना आज विचारत आहेत. एकमेकांमध्ये गैरसमज व्हायला लागलेत. युती अजून कन्फर्म नाही, उद्या तर शेवटचा दिवस आहे, फॉर्म तर भरायचे आहेत. सगळे कार्यकर्ते आस लावून बसलेले आहेत शिंदे साहेबांचा काय मेसेज येतो, पण अजून तसं काय अजून ह्या पुण्यामध्ये आम्हाला तसे काय अजून ठाम भूमिका पक्षाची पोचली नाही, कार्यकर्त्यांना मला बी पोचली नाही. मग आपण युतीत लढायचं का, अपक्ष लढायचं का, सिंगल लढायचं का, अजून काय काय, ही पक्षाची भूमिका आहे. पण अजूनही कार्यकर्त्यांना आम्ही संदर्भात आहे की आम्हाला त्यांनी लवकर जो काय निर्णय तो दिला पाहिजे, तो दिल्यानंतर पक्षाची स्ट्रॅटेजी काय करायची काय नाही तसं आम्ही पक्षाशी बोलू आणि सातत्यानं जो आता काय बैठक, आता मला तर वाटतं एक दीड तासात काहीतरी कन्फर्म न्यूज येईल आणि किंवा लय रात्री आज, कारण उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता हे सगळं आम्हाला आता सगळं आमचं विस्कुटलेलं सगळं संसार आमचा आता परत जुळवायचं काम आम्हाला करावं लागेल. मला आता म्हणजे तुम्ही मुद्दा काढला म्हणून विचारायचं आहे, दोन पक्ष सोबत आहेत, दोन नेते तिकडं मंत्रालयात सत्तेत आहेत, दोन्ही म्हणजे भाजप आणि शिवसेना तुमचं सगळं आहे. असं असताना पुण्याच्या बाबतीत भूमिका का नाही घेतली गेली असं तुम्हाला वाटत? म्हणजे तुम्हाला तर बैठकांपासून पण लांब ठेवण्यात आलं असं मला कळलं. नाही, हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतो, मला वाटाघाटीमध्ये लई इंटरेस्ट नाही आणि शेवटच्या क्षणी काय करायचं कार्यकर्त्यांसाठी त्याची जाण तर नक्की आहे मला. त्यामुळे आता त्याच्या शेवटच्या टोकाला आपण आलेलो आहे, म्हणजे तो वेळ शेवटच्या टोकाची आली. कार्यकर्त्यांची भूमिका साहेबांची भूमिका असणार आहे, शिंदे साहेबांची, आणि जो काय निर्णय घ्यायचा तो आता पक्ष लेवलवर घेणार. मी आता रवी धंगेकरला मत नाही, पक्षाचं मत ते रवी धंगेकरचं मत आहे. त्यामुळे आमची भावना जी काय होती ती आम्ही साहेबांपुढे मांडली. आमचे जेवढे चांगले कार्यकर्ते आहेत, काम करणारे, समाजामध्ये काम करतात, भविष्याचा विचार करून आम्ही त्यांची यादी साहेबांपर्यंत पोहोचवली. तर साहेब निर्णय घेतील, बैठकीत काय घ्यायचं तो आज दीड तासात होईल. आज संध्याकाळी सगळा विषय संपून जाईल. पण मूळ मुद्दा असा आहे, मी ज्या ठिकाणी तुमच्या शिवसैनिकांना भेटतोय ते असं म्हणतात की आम्हाला ज्या ठिकाणी आमचे चंक्स आहेत तिथे तर जागा मिळालेल्याच नाही आहेत, पण जे मिळत आहेत तिथे असं दिसतंय की याच्या आधी कधीच तुमचं जे हिंदुत्व आहे किंवा तुमचे राईट विंग वर्कर्स असतील किंवा ज्या अजेंड्यावरती ज्या लिगसीवरती तुम्ही लढताय असला बेसच नाही तिथे, मग कसं काय होणार ना? ह्याचा अर्थ तुमच्यावरती अन्याय झाला की मग या त्या कारणाने. ही ज्यावेळेला आमच्याकडे यादी आली आणि त्या यादीवर मी एक नजर मारली. मी पुणे शहरात 11वी निवडणूक लढवतो आहे, 11वी, आणि पुणे शहरामध्ये कुठं शिवसेना चालते, भाजप चालते, कुठं काँग्रेस चालते, कुठं राष्ट्रवादी चालते, ह्याची जाण तर नक्की मला. आणि मी ते यादी बघितल्या यादी आपली यातले निवडूनच येणार असे लोक अशा जागा दिल्या. मी पक्षाला लगेच सांगितलं आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलू की ज्या जागा निवडूनच येणार नाही तर त्याच्यावर काय आपण काम करायचं. आणि हे सगळं करत असताना मग पक्षाचे अस्तित्व काय, ह्या सगळ्या विषय त्या चर्चेत झाला. मी म्हटलो की आम्हाला ह्या जागा नेत्यांना म्हणलो, मला काय वाटाघाटीत घेत नाही मी त्याला. तर तुम्ही एवढे पक्षाचा भाग आहे, तुम्हाला ते शहरावरती पद वगैरे पण दिलंय, काय असं काय झालंय की असं कुठे गळ्यामध्ये ते हाड अडकलंय?
नाही, रवी धंगेकर हेच काहीतरी वेगळं रसायन आहे. त्यामुळे ते काय मी वाटाघाटीत शक्यता तो वाटाघाटीत जे आपलं सरळ काम असतं. त्यामुळे आता तो पक्षाचा निर्णय, पक्षाने ज्यांना ज्यांना जबाबदारी दिली त्यांनी पूर्ण केली. आणि आज जो काय निर्णय ते की शिंदेसाहेब घेणार आहेत आणि संध्याकाळी आमचा निर्णय होईल. पण आमच्या काही लोकांना पक्षाकडून फोन आले, तुम्ही उमेदवारी भरा. तुम्हाला आला ना मला ते यायला मला पाहायला येणार ना. नाही विचारतो आला नाही आलं ना मला. हां मला आलं म्हणजे सगळ्यांचा आला. सगळ्यांना भरायला लावा. मी जेवढे आमचे कार्यकर्ते त्यांना भरून ठेवा सांगितलं. पण मग माझं असं म्हणणं आहे की ज्या दिल्या त्या जागांवरती निवडून येणार नाही हे तुम्हाला लिस्टमधून लगेच कळलं. आता त्याच्यामध्ये काही चेंजेस करून तुम्हाला सांगितलेलं आहे की आता तेच बघा, आपण त्यानंतर आणखी वाटाघाटी करून पुढचं डिस्कस करू, असं काय ठरलंय? नाही आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो की परत आम्ही बदलून बी जागा दिल्यात की आम्हाला तुम्ही जे सन्मानपूर्वक आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करून आमची 5-50ची यादी आम्ही बी दिली. या सन्मानपूर्वकचा आकडा काय? आता तो आकडा 165चा आकडा होता. पण त्यात 165चा तर मित्रांमध्ये होता. तिथं जेव्हा बांधायला नाही तो आता जो आकडा आहे तो फायनल करणं रवी धंगेकरच्या हातात ना, तो शिंदे साहेबांच्या हातात आहे. त्यामुळे तो विषय त्यांचा आहे. तरी साधारण तुमचा आकडा काय होता की हा आकडा सन्मानपूर्वक आहे असं? जिथं जिथं कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल त्या त्या ठिकाणी तुम्ही संधी द्या. मग किती कार्यकर्ते असतील त्यांची नोंद घेऊ दिलेली सगळं ते आता पुढं जातील. बघा म्हणजे जेवढं मी आता जेवढं भाजपच्या लोकांसोबत बोलल्यानंतर मला कळलं 165 म्हणजे 41 प्रभाग आहेत पण 165 नगरसेवक असतील. 140 जागा भाजप लढायचं म्हणतोय वरती. त्याच्यामध्ये 7 ते 8 जागा जर RPL द्यायच्या असतील तर त्या पण कमळावर लढवायच्या असं सगळं चाललेलं आहे. असं असताना तुम्हाला काय 15 जागा? आता जे काय तो शिंदे साहेब बघणार. मला माझ्या भूमिकेला रवी धंगेकर हा नाही, पक्ष भूमिका जी असेल त्याच्यावरच मला बोलावं लागेल. बरं तुमच्या इकडे मला सांगा, प्रभाग 24मध्ये तुम्ही याच्या आधी होता, मागच्या वेळी लढला होता बिडकरांना. तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला जे नाव घेतलं होतं त्या बिडकरांना तुम्ही हरवलं होतं बरोबर. या प्रभागामध्ये जे 4ही जागा भाजप लढणार असेल तर मग तुमचं काय पुढचं स्टँड? नाही आता तो निर्णय तर शिंदे साहेब, मी तेच म्हणतो जो प्रत्येक निर्णय हा आता शिंदे साहेब घेणार आहेत. तो आता मी परत रवी धंगेकरला मत राहिले का तर अजिबात नाही राहिले. शेवटी पक्षाची भूमिका ही माझी भूमिका. साहेब म्हणले लढा नका लढू लढा. आपण तो प्रयत्न जसं काय आता लोकशाहीमध्ये काय जे प्रयत्न करायचे तेवढं आपण करतोय. मी परत हे याच्यासाठी विचारतोय की भाजपने इथल्या बऱ्याच लोकांना सांगितलं आहे, म्हणजे आता एकाने तर जाऊन आता भरलंच की अर्जच भरला ना, एकाने श्री गणेशा केला ना, जे सांगितलंय की तुम्ही काळजी करू नका, हे आपल्याकडे आहे ते तुम्हाला AB फॉर्म देणार आहेत. असं सगळं असताना मग मित्रपक्षांना तर घेतलंच नाही ना. कुठला पक्ष असेल तर तो AB फॉर्म देताना एक माघारीचा पत्र घेतो. कुठलाही पक्ष असो, माझा पक्ष असो, कुठलाही पक्ष असो. आणि त्यावेळेला जर निर्णय 3 तारखेपर्यंत हे निर्णय होणार, माघारीपर्यंत निर्णय होतात. हे काय निर्णय असे होत नाहीत. त्यामुळं जो काही निर्णय तो शेवटच्या मिनिटापर्यंत, मी पूर्वी बोललो की शेवटच्या मिनिटापर्यंत आमचा त्या ठिकाणी चर्चेत राहणार आहे. आणि आम्ही सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना आमच्या पक्षाकडून आलं की तुम्ही भरून ठेवा. शेवटाकडे चाललोय म्हणून धंगेकर या आडनावावरती यंदा किती कॅन्डिडेट असणार आहेत? धंगेकर पुण्यात धंगेकर प्रेमी जेवढे आहेत तेवढे धंगेकरच आहेत. कॅन्डिडेट किती असणार? धंगेकर प्रेमी जेवढे आहेत ते सगळे धंगेकरांचे आहेत. धंगेकरांवर प्रेम करणारे सगळेच, सगळ्या पक्षात धंगेकर आहेत. 1, 2, 3 काहीतरी आकडा जे आहे ते धंगेकरांचे आहेत. समर्थन मी समजू शकतो. माझं म्हणणं कॅन्डिडेट किती असणार? नाही तुम्हाला मी सांगतो, धंगेकर हा परिवार मोठा आहे. अण्णा बाजूला ठेवायचा परिवार मोठा आहे. त्यामुळे परिवारात जेवढे माझे सहकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, वर्षानुवर्ष आम्ही एकत्र लढलो आहे, एका ताटात खाल्लोय, बसलोय, उठलोय, फिरलोय, हे सगळे माझे कार्यकर्ते आहेत. आणि ते कुठल्या पक्षात ते तुम्ही बघितलं असेल लोकसभेला एवढी मतं पडली, सगळं सुप्त कार्यकर्ते माझ्या बरेच आहेत. त्यामुळे धंगेकर परिवार हा मोठा आहे. धन्यवाद. मी विचारतो कॅन्डिडेट म्हणून 1-2 लोकांपुरता करू नका, तो मोठा आहे. ठीक आहे चला धन्यवाद. मी याच्यासाठी आलो की ज्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं किंवा लिस्ट जाहीर व्हायची त्याच्या आधीच काही लोकांना इंडिकेशन पक्षाने सांगितलंच आहे, त्यांच्याकडे AB फॉर्म पोचले ते पोचतात पडेल. पण मूळ मुद्दा असा आहे, ज्या प्रभागात मी आत्ता बसलो आहे याच्या बाजूचा 24 नंबर आहे किंवा हा 23 नंबर आहे, इथली गणितं या सगळ्याने बदलणार आहेत. कारण इथे अशा लोकांचे इथे स्टेक्स लागलेत ज्यांचं नाव या शहरभर आहे, ते फक्त प्रभागापुरतं मर्यादित नाहीत. आणि रवींद्र धंगेकर त्यातले. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळासोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.